कलर पण खूप भारी आहे. आपण आलोय CSMTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, आणि तिथून आपण चाललो आहे विंटेज कारचं एक्झिबिशन बघायला. तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण, मी तुम्हालाही दाखवतो कसा एक्सपिरियन्स असणार आहे. आपण फायनली पोचलो आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरला, कफ परेडला, आणि तिकडे होणार आहे हे 2 इव्हेंट्स. म्हणजे 2 इव्हेंट तर चर्चगेटमध्ये आहेतच. इथे आहे विंटेज कारचं एक्झिबिशन आणि दुसरं आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल. तर ही दोन्ही पण आपण आज व्लॉगमध्ये कव्हर करतोय. आपण आतमध्ये आल्यानंतर ना ही फर्स्ट कार आहे. ही एवढी वेल मेंटेन्ड कार आहे ना. तुम्ही रोल्स रॉयल्सची कार आहे ही. तिचा लोगो आपल्याला दिसतोय. आणि जुन्या टायमाला हेडलाईट्स बघा कशा होत्या, कारचे टायर कसे होते, आणि हॉर्न्स वगैरे ना असे बाहेर दिसायचे. सो आणि डोर्स 2 डोअरवाली कार आहे ही. टायरची साईज आणि गाडीची लेंथ बघा केवढी मोठी आहे, ह्यूज गाडी आहे ही. आणि त्या टायमाला हिचं रॉयलनेस केवढं असेल तुम्ही बघू शकता. आणि इथे ना एक स्टार्टरसाठी सारखं काहीतरी होतं, मला माहीत नाही एक्झॅक्टली याचं कसं वर्किंग आहे. पण इकडे रोल्स रॉयल्सचं लोगो आपल्याला दिसतोय. किती आतमधून वेल मेंटेन्ड आहे गाडी. आणि ह्याचं स्टिअरिंग पण थोडंसं वेगळं आहे. परत स्टेपनीची जागा इकडे पुढे आहे. मिरर तुम्ही बघू शकता, मिरर पण वेगळे आहेत. आणि पूर्ण गाडी किती लॉंग आहे तुम्ही बघू शकता. मागून पण तिचा लुक वेगळा आहे. डिक्कीची स्पेस तिला खूप आहे, म्हणजे त्या टायमापासून एवढंच. आणि ही लेंथ वाईज ब्रेथ वाईज पण ह्यूज गाडी आहे, ह्यूज. म्हणजे त्या टायमाला हिचं रिचनेस किती असेल तुम्ही समजू शकता. आता इकडून आपण बघून झाल्यानंतर आपण सगळे पुढेच्या गाड्या लाईन्समध्ये त्या बघायला. कारण अशा गाड्या फार दुर्मिळ आहेत बघण्यासाठी, ज्या युजली रोडवर बघायला भेटत नाहीत आपल्याला. पण इकडे आहेत. आम्ही फर्स्ट टाईम बघायला आलो आहे. तर बघूया गाड्या. खूप वेगवेगळ्या गाड्या आहेत आणि युनिक गाड्या बघायला भेटतात, विंटेज कार्स. तर मी तुम्हाला माझ्या परीने दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तर ही एक गाडी आहे, ही बेनलीची आहे. बेनलीचा लोगो आहे इथे. हा त्यांचा लोगो आहे जो पेंटेड आहे, हँड पेंटेड लोगो आहे हा. इथे जो हेडलॅम्प आहे त्याच्यामध्ये पण त्याचा लोगो एनग्रेव्ड आहे. परत त्यांच्या लोगोवर ह्याला ॲक्च्युली ह्याला गंडभिरुंद म्हणतात, तो त्यांच्या लोगोवर आहे हा. अरे ती पण ह्यूज आहे. ठीक आहे, ही रोल्स रॉयल्स आणि बेनलीचाच आहे या. आणि ही ही फर्स्टवाली कार आहे, ही सेकंडवाली कार आहे. याला पण आहे ना, ह्याच्यात एक युनिकनेस आहे की ह्याला ना टायर्स आहेत हे स्पोकचे आहेत, स्पोक व्हील्स आहेत ह्याला. आणि कन्व्हर्टेबल रूफ आहे मागे. तुम्ही ह्याला पण बघू शकता की मिरर्स इकडे ना तिकडेच याचे हेडलॅम्प्स आहेत. हेडलॅम्प्स पण ह्यूज आहेत. तसंच ह्याचा जो सायलेन्सर आहे ना तो आपल्याला वर दिसतो, एअर फिल्टर. तर तुम्हाला ह्याचं जर नाव माहीत असेल तर नक्की कमेंट करा. एवढ्या गाड्या कधी करणार. आणि कलर पण युनिक आहे, आयव्हरी आणि मरून कलरची गाड आहे.
हे सिग्नल हे काढ. टायर तुम्ही बघू शकता किती ह्यूज आहे याचा. तर ही गाडी जशी आहे ना त्याच थोडंफार अशीच ही पण गाडी दिसते, जिला पण स्पोकवाले टायर्स आहेत. कारण की हे सगळे युजली ह्या लोकांना ड्रमवाले व्हील्स असायचे, पण ह्यांना स्पोकवाले टायर्स आहेत. हिला पण कन्व्हर्टेबल रूफ आहे, जी 4th वाली आपण बघतोय ती, पण हिला इनबिल्ट रूफ आलं आहे. ते कन्व्हर्टेबल रूफ आहे, जे लेदरचं रूफ आहे. मग आणि ती ही रोल्स रॉयल्सची गाडी आहे. म्हणजे ओव्हरऑल इथं ना खूप साऱ्या गाड्या रोल्स रॉयल्सच्याच आहेत. खूप लॉंग आहे आणि मागच्या साईडला आहे ना ही होडीसारखी होते थोडीशी गाडी. ही रोल्स रॉयल्सची आहे गाडी. आणि विंडशिल्ड पण आहे ना, त्याची जी फ्रंट शिल्ड आहे ती पण 2 पीसमध्ये म्हणजे हाफ होऊ शकते आणि फुल होऊ शकते, अशा कन्व्हर्टेबलमध्ये गाडी. परत आहे ना इथे हे एक बार दिला आहे आपल्याकडे, जसं किक असते बाईकला तसं, मे बी त्याच्याने ना गाडी स्टार्ट होऊ शकते, असं काहीतरी असेल. प्लस ह्याला शॉकअप्सर्स आहेत, पाटेवाले शॉकअप्सर्स दिसतात त्याच्यामध्ये. जसं आता आपल्या गाड्यांना युजली शॉकअप्सर्स स्प्रिंगवाले, ह्याला तसं नाही, ह्याला पाटे आहेत प्रॉपर. आणि ह्या म्हणून या गाड्या थोड्याशा युनिक आहेत त्यासाठी. पण गाडी आहे ना ही डार्क मरून ब्राउनिश मरून कलरमध्ये ही गाडी, आणि ही पण गाडी खूप भारी आहे. त्याचे फॉग लॅम्प्स हेड लॅम्प्स थोडेसे वेगळे आहेत, बघू शकता की थोडेसे साईडला ब्लर आहे आणि मध्येच फक्त स्पेस ठेवला डॉट. पुढे 2 हॉर्न्स आहेत मोठे. किती ह्यूज कार आहे बघा तुम्ही, मला कळू शकतो ना, खूपच मोठी. बापरे, ही खूप मोठी आहे कार. म्हणजे ह्याच्या कंपॅरिझन कार मोठ्याच आहेत, पण हिच्यापेक्षा ही ह्यूज जास्त वाटते. हां, हिचा कलरच खूप भारी वाटला आहे. पण ही असं ब्रॉड वाईज आणि ह्या दोन्ही कार पण, ते ब्लॅकवाली पण आणि ब्ल्यूवाली पण खूप मोठ्या ह्यूज कार आहेत. ब्ल्यूवाली कार आणि ब्लॅकवाली कारमध्ये सेम म्हणजे आहेत, पण ह्यूजनेस ब्ल्यूवालीमध्ये जास्त वाटते, मोठी ब्ल्यूवाली. हे पण रोल्स रॉयल्सची आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या पण आपण गाड्या बघतो ना त्या सगळ्या रोल्स रॉयल्स आणि बेंटलीच्याच आहेत. ह्या दोन्ही गाड्या बेंटलीच्या आहेत. पुढे जाता ती पण तिकडे ना पर्पलवाली कार आहे, तिला गोल्डनचा लोगो आहे, गोल्डन कलरचा. कॅन्सल हेच करून जाऊया. कसली खतरनाक दिसते नाही, कलर पण आणि लोगो वाईज पण. गाड्या पण बघा आणि आम्ही पण इथे किती लाईनीमध्ये आहेत ते बघा. बस थंबनेलला हीच गाडी होईल. वकील मला फोन करून थकवा. ये करून देती झाली. चलो भैया आगे बढ़ो, बहुत गाड़ी है आगे. कलर पण खूप भारी आहे. मस्त गाडी आहे. खूप ह्यूज गाड्या कार्स होत्या, फॅमिली कार्स होत्या, पण ह्या पण सेम तशाच विंटेज कार्स आहेत, पण ह्या सगळ्या लहान गाड्या आहेत. आता तिकडून ही पण बेंटलीची आहे.
त्याच्यानंतर ही वोल्क्सवॅगनची आहे गाडी, त्यानंतर ही लँड रोवरची आहे, आणि परत ही मर्सिडीजची कार आहे, आणि जयपूर चं रजिस्ट्रेशन आहे तिचं. कलर सॅच्युरेटेड वाटतोय, बट ॲक्च्युअल कलर तो सॅच्युरेटेड नाही आहे. आणि इथून ना ही पूर्ण लाईन आहे कार्सची, मी फटाफट तुम्हाला दाखवतो. लाईन लागली. हाय हाय लॅम्बो वगैरे पण आहे. कुठली होतं ही गाडी माहीत नाही रे चलत चलत चल, थांबू नको. चल बस. किती लहान आहे बघा. काय माहिती ही कुठली गाडी, पण ही ना खूप ओल्ड आहे. 19 1915ची हिचा 1915ची रजिस्ट्रेशन आहे बघ. 1915. 1915ची तिची मॉडेल नंबर आहे तो. हा कलर पण आहे ना खूप खूप जास्त युनिक आहे. व्हाईट कलर पण खूप भारी दिसतोय ना.
पूर्ण एक गोल राऊंड मारून आम्ही आता आलो इकडे आणि या साईडला त्या कार्स आहेत, इकडे पण कार्स आहेत, म्हणजे लेफ्ट राईट दोन्ही साईडला मागे पुढे अशा कार्स आहेत. त्या साईडला कॉर्नरला स्पोर्ट्स कार्स आहेत जिकडे लॅम्बॉर्गिनी फरारी वगैरे कार्स आहेत. पण मेन अट्रॅक्शन विंटेज कार्स आहेत यावाल्या. तुम्ही बघू शकता की ह्याच्यात आहे ना सगळ्या विंटेज कार्स आहेत. रोल्स रॉयल्स कार्स आहे, बेंटलीच्या आहेत, मर्सिडीज, BMW, फोर्ड, सगळ्या विंटेज कार्स आहेत. आणि 1915 पासूनच्या अगोदरच्या पण कार्स आहेत इकडे बघायला भेटत आहेत. आता जस्ट आली आहे ही कार. इकडे सगळ्या जुन्या बाईक्स आहेत, विंटेज बाईक्स आहेत, स्कूटर्स आहेत आणि रिस्टोर्ड केलेल्या गाड्या आहेत. राईडवर लदाखला जाऊ शकतो. चला आलो आलो आलो. हम लोग एक्चुअली बात करते हैं. हाँ ना, कितने साल हो गए. गाडीचा नंबर आहे, पुढे जाऊन हे असं होतं. प्रकारे या विंटेज कारचा व्लॉग होता. तुम्ही बघितला, तुम्हाला आवडलाच असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि ज्या ज्या गाड्यांची नावं तुम्हाला माहिती आहे ती कमेंट करा, कारण सगळ्यांना कळली पाहिजेत. खूप भारी भारी गाड्या होत्या. आता निघालो आहे घरी. परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.